नमस्कार साहेब, मी तुफी ॲपमधून गुलाब पटेल आहे. आम्ही विद्यार्थ्यांचे शुल्क कसे जोडावे आणि एकट्या विद्यार्थ्याच्या प्रलंबित फी कसे तपासायचे हे शिकू. आम्ही विद्यार्थी कसे जोडावे हे शिकले आहे. विद्यार्थी प्रोफाईल पहा आणि मार्क अटेंडन्स. आता आम्ही तुफी ॲपची फी पद्धत तपासणार आहोत. डॅशबोर्डवर या. येथे आपल्याला पेन चिन्हाचा फी मजकूर सापडेल. त्या चिन्हावर क्लिक करा आणि ॲप आपल्याला 3 पर्याय दर्शवेल. प्रथम नवीन फी जोडा. दुसरे म्हणजे फी. तिसरा म्हणजे कलेक्टेड फीस. आता आम्ही जोडणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी नवीन फी जोडा. येथे ॲप आपली सर्व विद्यार्थ्यांची यादी दर्शवेल. आपण नावानुसार शोध घेऊ शकता आणि बॅचनुसार फिल्टर देखील करू शकता. आता फी जमा करायच्या यादीतून कोणताही विद्यार्थी निवडा. वरच्या बाजूस ॲप आपल्याला विद्यार्थ्यांविषयी काही मूलभूत माहिती दर्शवेल, जसे फीचे प्रकार आणि फी रक्कम. तसेच जर उपलब्ध असेल तर सशुल्क फी यादी. आता स्क्रीनच्या वर दिसणाऱ्या प्लस आयकॉनवर क्लिक करा. ॲड प्रतीक ॲपवर क्लिक करणे एक नवीन ॲड फी संवाद उघडेल. प्रथम देय दिनांक निश्चित करा. नंतर शुल्काची प्रारंभ तारीख निवडा आणि नंतर फीची समाप्ती तारीख निवडा. नंतर देय रक्कम सेट करा. नंतर लागू असल्यास सूट सेट करा. नंतर कॅश, गुगल पे किंवा चेक प्रमाणे पेमेंट मोड सेट करा. मग काही असल्यास टिप्पणी सेट करा आणि त्यानंतर ॲड फीवर क्लिक करा. जर तुम्हाला फी जोडायची नसेल तर फी किंवा डायलॉगच्या ऑफ साइडच्या बाजूला क्लिक करा. नवीन फीस जोडल्यानंतर पुन्हा त्या फीवर क्लिक करा. आता फी पावती बटण दिसेल. ऑन क्लिक करा आणि ॲप तुम्हाला 3 पर्याय विचारेल. पहिला WhatsApp आहे, दुसरे नाही आणि शेवटचे SMS आहे. त्यांच्यापैकी एखादा निवडा आणि ॲप पुढील प्रक्रिया करेल. आता डॅशबोर्डवर पुन्हा या. आता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून प्रलंबित फी आणि संग्रहित फी तपासू. पुन्हा फी चिन्हावर क्लिक करा आणि ॲप आपल्याला 3 पर्याय विचारेल. देय शुल्कावर क्लिक करा. येथे ॲप आपले देय मोजे आणि आपली यादी दर्शवेल. कोणत्याही देय फीवर क्लिक करा आणि ॲप आपल्याला 3 पर्याय विचारेल. पहिला WhatsApp आहे, दुसरे म्हणजे फी आणि शेवटचा SMS आहे. आपल्या गरजेनुसार त्यापैकी कोणतेही निवडा. WhatsApp क्लिकंपवर क्लिक करून विद्यार्थ्यांसाठी प्रलंबित फी स्मरणपत्र स्लिप व्युत्पन्न होईल आणि सामायिक करा चिन्हावर क्लिक करा आणि ॲप ही स्लिप थेट विद्यार्थ्यांना सामायिक करेल. लाईक आय हवन डन हिअर. येथे शीर्षस्थानी आपल्याकडे 2 चिन्ह SMS आणि WhatsApp आहेत. आपण सर्व देय फी SMS पाठवू इच्छित असल्यास आपण त्यांना क्लिक करू शकता. आता एकत्रित फी फंक्शन तपासू. जेव्हा आम्ही संग्रहित फी ऑप्शनवर क्लिक करतो तेव्हा आपल्या संग्रहित फीची देय तारखेनुसार व्यवस्था दर्शविली जाते. फी देय देण्याच्या काही मूलभूत डेटासह. विद्यार्थ्यांचे नाव, शुल्काचा प्रकार, फीची रक्कम, भरलेली फी रक्कम, शुल्काची प्रारंभ तारीख आणि फीची अंतिम तारीख. फीवर क्लिक करून आपण येथून फी पावती पाठवू शकता. तर हे तुफी ॲपमधील फीस पद्धतीविषयी आहे. मी अपेक्षा करू शकतो की आता आपण सर्व शुल्काच्या कार्याबद्दल समजून घेत आहात. फीबद्दल तुम्हाला आणखी काही शंका असल्यास आपण सेटिंगमध्ये माझ्याशी संपर्क साधू शकता आणि नंतर विकसक बटणावर संपर्क साधू शकता. तर आता बाय पुन्हा भेटू. शुभ रात्री, सुप्रभात. आपण ज्या वेळेस हे पाहत आहात. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.